नमस्कार, प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कच्च्या पपईचा हलवा. त्यासाठी मी ही एक पपई घेतलेली आहे. या पपईचं साल सोलरच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे. साल काढून झालेला आहे. या पपईचा पुढचा मागचा भाग काढून टाकायचा. याच्या फोडी करायच्या आणि त्या फोडीचा किस करून घ्यायचा. किस तयार झालेला आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. या तुपामध्ये काजू, बदाम, मनुका परतून घ्यायचे आहे. हलकेसे परतून झाले की एका डिशमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहे. याच कढईमध्ये पपईचा किस परतून घ्यायचा आहे. यामध्ये परत 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुपामुळे या हलव्याला खूप छान चव येते आणि सुगंध पण खूप येतो. इकडे एका बाजूला अर्धा लिटर दूध उकळी यायला ठेवलेलं आहे. आपला किस सुद्धा छान मऊ झालेला आहे. यामध्ये आता घालायची आहे 1 पेला भरून साखर. साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकते. पपई सुद्धा मुळातच गोड चवीची असते. साखर घातली की या मिश्रणाला पाणी सुटते. ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आहे गरम दूध. यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता या दुधामध्ये हे छान शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण कोरडं होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे.
ही सर्व प्रोसिजर आपण मंद गॅसवरच करत आहोत. मिश्रण कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे दूध पावडर. दूध पावडरची छोटी एव्हरीडेची एक पुडी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे. दूध पावडर मिक्स झालं की यामध्ये घालायचे आहे आपण परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स. आणि सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे 1 चमचा वेलची पावडर. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा कच्च्या पपईचा हलवा तयार आहे. इतर हलव्यांपेक्षा हा हलवा चवीला खूपच छान लागतो. एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही आमची कच्च्या पपईच्या हलव्याची रेसिपी आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.